नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, GS4 2021 राज्यसेवा मेन्सच्या प्रश्नपत्रिकेचं आपल्याला अनालिसिस करायचं आहे. त्यातले पहिले 10 प्रश्न मी आज तुमच्याबरोबर चर्चा करणार आहे. तत्पूर्वी ब्राईट माइंड्स अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आजच प्ले स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड करा. GS4 साठी लागणारे जे काही कंपोनंट्स आहेत, उदाहरणार्थ कोर इकॉनॉमिक्स आहे, YCMच्या पुस्तकांचं डिस्कशन आहे किंवा PYQचं डिस्कशन आहेत. तर हे सगळे कॉम्बी पॅक या ॲपवर उपलब्ध आहेत. तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं, की मी इथे आणखी अपग्रेड केलं पाहिजे, या सर्व पद्धतीचे कोर्सेस या ॲपवर आता सध्या उपलब्ध आहेत. तर जास्त वेळ न दवडता पहिले 10 प्रश्न आपण डिस्कस करूया. नीती आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. अध्यक्ष म्हणून भारताचे पंतप्रधान असतात. हे बरोबरच आहे. आधी पण तसंच होतं, आताही तसंच आहे. भारताचे राष्ट्रपती उपाध्यक्षांची निवड करतात, तर पंतप्रधानच करतात. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश गव्हर्निंग काउन्सिलमध्ये असतो. हे तर बरोबरच आहे. मग ए आणि सी बरोबर आहे. चौथा ऑप्शन याच्यातला आपल्याला निवडायचा होता. नीती आयोग ज्याची पूर्णवेळ संस्था, अध्यक्ष स्वतः पंतप्रधान असतात. उपाध्यक्ष सुमन बेरी सध्या उपाध्यक्ष आहेत. CEO असतात. BVR सुब्रमण्यम CEO आहेत. 4 पूर्णवेळ सदस्य असतात. व्ही. सारस्वत, रमेश चांद, व्ही.के. पॉल आणि अरविंद विरमाणी हे 4 सदस्य आहेत. 4 पदसिद्ध सदस्य जे कॅबिनेटमधून येतात. राजनाथ सिंह, अमित शाह, निर्मला सीतारामन आणि शिवराज सिंग चौहान हे आता सध्या पदसिद्ध सदस्य आहेत. अर्धवेळ सदस्य पण असतात, पण ते अद्याप अघोषित आहेत. प्रशासकीय परिषद, ज्याला गव्हर्निंग काउन्सिल असं म्हणतात, त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल असतात. आणि हेच विधान इथे विचारलं गेलं होतं, की सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश गव्हर्निंग काउन्सिलमध्ये म्हणजेच प्रशासकीय परिषदेमध्ये असतो. अशीच एक प्रादेशिक परिषद जी गरजेनुसार स्थापन केली जाते. त्याच्यामध्ये पण राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल असतात. विशेष आमंत्रित सदस्य असतात. कधी 2 होते, कधी 3, कधी 4. आता त्यांची संख्या बरीचशी झालेली आहे. फक्त नावं वाचतो. नितीन गडकरी, जगत नड्डा, कुमारस्वामी, जितन राम मांझी, राजीव सिंह, वीरेंद्र कुमार, किंजरापू नायडू, झुएल ओराम, अन्नपूर्णा देवी, चिराग पासवान, राव इंद्रजीत सिंह. एक प्रश्नाचं 4 उत्तर होतं. ए आणि सी बरोबर आहे. दुसरा प्रश्न, जनता योजना कोणी तयार केली होती? विश्वेश्वरय्या, मानवेंद्रनाथ रॉय, श्रीमन नारायण अग्रवाल आणि जयप्रकाश नारायण. मानवेंद्रनाथ रॉय यांनी 1945 मध्ये जनता योजना मांडली होती. त्याचे पिक्युलियर फीचर्स म्हणजे मूलभूत सुविधा देणारं नियोजन सरकारने राबवलं पाहिजे. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा वगैरे, वगैरे. आणि दोन्ही क्षेत्रांवर भर दिला पाहिजे, कृषी आणि उद्योग. जर आपण हे समराईज करायचं म्हटलं पुन्हा, तर पंचवार्षिक योजना शिकण्याच्या आधी आपण या योजनांची थोडी चर्चा करत असतो. तर विश्वेश्वरय्या योजना विश्वेश्वरय्या यांनीच मांडलेली. फिक्की योजना फिक्की या असोसिएशनने मांडलेली. काँग्रेस योजना काँग्रेसच्या राष्ट्रीय नियोजन समितीने मांडलेली होती. मुंबई योजना 8 उद्योगपतींनी मांडली होती. गांधी योजना गांधींनी नव्हती मांडली, श्रीमन नारायण अग्रवाल यांनी मांडली होती. जनता योजना जी इथे विचारले गेले, मानवेंद्रनाथ रॉय यांनी मांडली होती. सर्वोदय योजना जयप्रकाश नारायण यांनी मांडली होती. त्यामुळे मानवेंद्रनाथ रॉय हे या प्रश्नाचं उत्तर होतं. तिसरा प्रश्न होता, फॅमिली क्रेडिट प्लॅन कोणत्या कार्यक्रमाशी किंवा योजनेशी संबंधित आहे? फॅमिली क्रेडिट, क्रेडिट म्हणजे कर्ज देणे. आश्वासित रोजगार आणि जवाहर रोजगार या योजना या मजुरी रोजगार पुरवणार आहेत. या योजनेमध्ये मजुरांना कुठलंही कर्ज दिलं जात नसतं. त्यांना मजुरी दिली जाते. त्यामुळे त्या 2 योजना तर कट झाल्या. बाकी DWCRA किंवा IRDP याच्यातली हीच योजना खरी तर इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम ही फॅमिली क्रेडिट प्लॅनची योजना होती. काय की एखादं कुटुंब जर दारिद्र्यरेषेच्या खाली असेल, तर त्याला दारिद्र्यरेषेच्या वर उचलणे. कसं उचलायचं? त्याला कर्ज द्यायचं. कसं द्यायचं कर्ज? व्यापारी बँका, सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या माध्यमातून त्या कुटुंबाला कर्ज देऊन त्याला दारिद्र्यरेषेच्या वर उचलणे. IRDPमध्ये जे काही वेगवेगळे कंपोनंट्स होते, त्याच्यामध्ये कंपोनंटच होता फॅमिली क्रेडिट प्लॅन. कुटुंबातल्या सदस्यांना कुठेतरी बचत गटामध्ये समाविष्ट करायचं आणि त्यांना कर्ज द्यायचं. IRDP या योजनेचा हा उद्देश होता. फॅमिली क्रेडिट प्लॅन, IRDP त्याचं उत्तर आहे. 2 ऑक्टोबर 1980 ला सुरू झालेली योजना व्यापारी, सहकारी आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या माध्यमातून ग्रामीण कुशल गरिबांना, हे कुशल आहेत, वरच्या 2 योजना ह्या अकुशलांसाठी होत्या. कुशल कुटुंबांना किंवा गरिबांना स्वयंरोजगाराचे स्रोत उभारण्यासाठी आर्थिक मदत पुरवायची. त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं, त्यांना दारिद्र्यरेषेच्या वर उचलायचं. या उद्देशाने फॅमिली क्रेडिट प्लॅन, जर माहीत नसेल तर
ऑड आउट करून आपल्याला चौथ्या ऑप्शन पर्यंत पोहोचता पण येतं. 3चं 4 उत्तर आहे. चौथं पुराण योजनावर प्रश्न आहे. दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना करिता खालीलपैकी काय बरोबर आहे? ग्रामीण भारताला विद्युत जोडणी पुरवणे. बरोबर आहे. राजण्याचे 3 कंपोनेंट्स आहेत, जे मी पुढच्या स्लाइडमध्ये वाचणार पण आहे. ग्रामीण भारताला विद्युत जोडणी पुरवणे हा या योजनेचा उद्देश होता. ही योजना 100% केंद्र सरकारकडून पुरस्कृत की केंद्र 75 आणि राज्य 25? ॲक्चुअली ते आता 60-40 आहे. या योजनेमध्ये केंद्र 60 आणि राज्य 40% वाटा पुरवत असतात. तेव्हा ते आधी 75-25 होतं. म्हणून 75-25 हा ऑप्शन तिथे बरोबर येतोय. कारण फक्त ए असा ऑप्शन नाहीये. आणि डी ही योजना फक्त दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी आहे. तर असं नाहीये. ग्रामज्योती योजनेमध्येच आणखी कंपोनेंट आहे सौभाग्य योजना. आणि तिचा उद्देश आहे, की ज्या कुटुंबापर्यंत वीज पोहोचलेली नाही त्याला द्यायची इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ पॉवर्टी लाईन. म्हणजे ते एपीएल, बीपीएल असेल तर, बीपीएल असेल तर आणि व्हल्नरेबल असेल तर या सगळ्यांना द्यायचं आहे. त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठीच आहे असं नाहीये. आणि 100% केंद्र पुरस्कृत आहे असं पण नाहीये. मग ए आणि सी विधानं बरोबर आहेत. त्यामुळे पहिला ऑप्शन आपल्याला याच्यातला निवडायला लागतो. दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना 25 जुलै 2015ला पाटण्यातनं सुरू झाली. 1 मे 2018 पर्यंत सर्व उरलेल्या खेड्यांचं विद्युतीकरण करायचं, जिथपर्यंत अजून वीज पोहोचलेली नाही, असं त्या योजनेचं उद्दिष्ट होतं. आणखी दुसरं त्याचं कंपोनंट आहे फीडर वेगवेगळे करणे. ग्रामीण घरांसाठी वेगळा वीज पुरवठा आणि कृषी शेतासाठी वेगळा वीज पुरवठा अशा दोघांचे फीडर वेगवेगळे करायचं असं पण त्याचा कंपोनंट होता आणि वीज वितरण जाळं मजबूत करणे. मग त्याचे कंपोनंट नंतर सौभाग्य नावाने सुरू करण्यात आला. त्यामुळे याचं ए आणि सी म्हणजे 4चं एक उत्तर आहे. 5वा प्रश्न होता खालील विधानांपैकी कोणते बरोबर आहे? प्रच्छन्न बेकारी उद्योग क्षेत्रात असते की प्रच्छन्न बेकारी शेती क्षेत्रात असते? सोपं आहे. प्रच्छन्न बेकारी किंवा डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट ही शेती क्षेत्रामध्ये असते. प्रच्छन्न, अदृश्य, छुपी ज्याला डिस्गाईज असं म्हटलं जातं. एका एकरामध्ये 3 भाऊ काम करतात. 100 पोती समजा गहू पिकवत असतील. त्यातले 2 भाऊ विनाकारण त्याच्यामध्ये अडकलेले आहेत. एकटा जरी राहिला पहिला, तरी 100 पोतेच गहू पिकणार आहे. म्हणजे दुसरा ॲड केला तरी 100च आणि तिसरा ॲड केला तरी 100च. म्हणजे काय? तर या दोघांची उत्पादकता 0 आहे. सीमांत म्हणजे या दोघांमधला फरक. याच्यावर हा ॲड केला, तर उत्पादकता कितीने वाढते? 0ने आणि हा पण ॲड केला तर 0ने. म्हणजे वर पाहता एका एकरामध्ये 3 भाऊ काम करत असले तरी 2 छुप्या पद्धतीने बेरोजगार आहेत. त्याला छुपी बेरोजगारी, प्रच्छन्न बेरोजगारी असं म्हणतात आणि ही मोस्टली आपल्याला ॲग्रीकल्चर सेक्टरमध्ये बघायला मिळते. म्हणून प्रच्छन्न बेकारी शेती क्षेत्रात असते. 5चं बी उत्तर आहे किंवा 2 उत्तर आहे. 6वा प्रश्न आणखी सोपा होता. जोड्या लावा वेगवेगळ्या क्रांत्या. आपण फक्त जस्ट रीड करूया. हरित क्रांती कृषी क्षेत्रासाठी आहे. धवल क्रांती दूध क्षेत्रासाठी आणि नील क्रांती मत्स्य क्रांतीसाठी किंवा मत्स्य उत्पादनासाठी. यासोबतच पीत क्रांती तेलबियांसाठी आहे. गुलाबी कोळंबीसाठी, तपकिरी मसाल्यासाठी, लाल मांस आणि टमाट्यासाठी, सोनेरी जी 2-3 वेळा विचारलं गेलंय, फळांसाठी त्यातलं पण पर्टिक्युलर सफरचंद या फळासाठी आणि मध किंवा मधुमक्षिका पालनासाठी, करडी क्रांती खतांसाठी, चंदेरी क्रांती अंडी उत्पादनासाठी. इथे जोडी लागत होती हरित क्रांती अन्नधान्य उत्पादन एचं 2 आणि पहिल्याच ऑप्शन सापडत होतं. धवल क्रांती दूध उत्पादन, पीत क्रांती तेलबिया, नील क्रांती मासेमारी उत्पादन. सोपा प्रश्न होता खूपच. आता 7वा प्रश्न आहे की 2012 मध्ये गव्हापेक्षा मक्याचे किंवा गव्हापेक्षा तांदळाचे प्रति हेक्टर उत्पादन अधिक होते. ज्याला इंग्लिश प्रॉपर वर्ड आहे यील्ड. आपण यील्डवर थोडीशी चर्चा करू आणि या प्रश्नातलं उत्तर आपल्याला स्किप करायचं. ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत. ते तेव्हा काय होतं माहीत नाही. आत्ता काय आहे ते आपल्याला थोडंसं माहीत करून घ्यायचं आहे. यील्ड दाखवण्यासाठी मी एक तक्ता ज्याच्यामध्ये 2022च्या कृषी अहवालानुसारचे आकडे दिलेले आहेत. हे लेटेस्ट आकडे जवळपास थोड्याफार फरकाने सारखेच कदाचित सापडतील आपल्याला. त्याच्यातला आपल्याला एक आकडा आणि आत्ता काय स्थिती आहे ते उचलायचं आहे आणि शब्द आहे यील्ड. आपल्याला हे बघा हा एक कॉलम आणि हा एक कॉलम विचारात घ्यायचा. यील्ड म्हणजे उत्पादन क्विंटल प्रति हेक्टर. हे किती आहे आणि सर्वाधिक कोणत्या राज्यात आहे? आणि आपण फक्त अन्नधान्याच पिके विचारात घेऊ आणि 3च विचारात घेऊ. तांदूळ, गहू आणि मका. कारण भरड धान्य याच्यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी वगैरे, वगैरे सगळे येणार आहे आणि डाळींचं तर कमीच असतं 8.4. त्यामुळे कोणाचंही यील्ड विचारलं तर डाळींचं सगळ्यात कमी असतं. आपण आता 3च विचारात घेऊ. तांदूळ, गहू आणि मका. गव्हाचं यील्ड सर्वाधिक आहे.
एका हेक्टर मागे 34.8 क्विंटल गहू पिकतोय. यील्ड दुसऱ्या क्रमांकाचं मक्याचं आहे. मक्याचं यील्ड खूप जास्त आहे. 31.5 आणि मका खरीप, रब्बी दोघी हंगामात येऊ शकतोय. गहू रब्बी हंगामात आणि तांदूळ खरीप हंगामात. तांदळाचा तिसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे तूर्त या 2021-22 या वर्षात तरी किंवा आत्ताच्या 2022-23 कृषी अहवालानुसार तरी पहिल्या क्रमांकावर सर्वाधिक यील्ड गव्हाचं आहे. मक्यापेक्षा पण, तांदळापेक्षा पण. तर मग क्रम फक्त लक्षात घेऊ. गहू, मग मका आणि मग तांदूळ. असं त्यांचं दर हेक्टरी उत्पादन आहे. दर हेक्टरी उत्पादन गहू सर्वाधिक उत्पादन घेणारं स्टेट आहे हरियाणा. मक्याचं सर्वाधिक उत्पादन घेणारं स्टेट आहे पश्चिम बंगाल आणि तांदळाचं दर हेक्टरी उत्पादन सर्वाधिक घेणारं स्टेट आहे पंजाब. त्याच्यातलं ए आणि बी बरोबर होतं. गव्हापेक्षा मक्याचे आणि गव्हापेक्षा तांदळाचे तेव्हा यील्ड जास्त होतं. आता एक्झॅक्ट अपोजिट आहे. दोघांपेक्षा गव्हाचं यील्ड जास्त आहे आता. ठीक आहे. तर 7चं तेव्हा 3 उत्तर होतं. 8वा प्रश्न होता टिंबटिंब या राज्यात अलीकडेच बायवल किंवा बायवॉल सिंचन प्रयोग करण्यात येत आहे. महाराष्ट्र त्याचं उत्तर होतं. बायवॉल याला SDI असं म्हटलं जातं, सब सरफेस ड्रिप इरिगेशन. म्हणजे आपण वरनं ड्रिपिंग करतो, वरनंच लॅटरल टाकतो. तर इथे आतमध्ये म्हणजे जमिनीच्या आतमध्ये ही लॅटरल अशी टाकण्यात आली आहे आणि या लॅटरलवरनं म्हणजे ह्या लॅटरल आहेत ॲक्च्युअली आणि या लॅटरलमध्ये मग ड्रिप इरिगेशन होतं. म्हणजे जमिनीच्या खाली पाणीचे थेंब पडतात. बायवॉल म्हणजे जणू काही या भिंती आहेत आणि त्या भिंतीच्या मध्ये असं इरिगेशन केलेलं आहे सबसर्फेस म्हणून त्याला बायवॉल इरिगेशन म्हणतात आणि असा प्रयोग पहिला महाराष्ट्रात करण्यात आला. म्हणून 8चं 3 उत्तर आहे. जे पाणी इव्हॅपोरेट होऊन जातं वरच्या सब सरफेस इरिगेशनने, तर सब सरफेस ड्रिप इरिगेशनने ते पाण्याचं इव्हॅपोरेशन कमी होतं म्हणून ते सब सरफेस केलं जातं. 9वा प्रश्न होता भाकरा नांगल प्रकल्प टिंबटिंब राज्याशी संबंधित आहे. तर हिमाचल प्रदेश इथे त्याचे डिटेल्स दिलेले आहेत. 518 मीटर त्याची लेंथ विथ विड्थ ऑफ 9 मीटर. बाकीचे डिटेल्स वाचत नाही आता फक्त स्टेट सांगतो. सतलज रिव्हरवर आहे. हिमाचल प्रदेशमध्ये आहे. पण त्याचा लाभ घेणारी राज्य आहेत पंजाब, हरियाणा आणि राजस्थान. भाकरा नांगल प्रकल्प टिंबटिंब राज्याशी संबंधित आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान. तर 9चं 3 उत्तर आहे. हिमाचल प्रदेश हे पण त्याचं बरोबर आलं असतं पण हिमाचल प्रदेशमध्ये आहे. खरी लाभार्थी राज्य ही 3 आहेत. 10वा प्रश्न कोणते खत हे जैविक खत म्हणून ओळखले जाते. ठीक आहे. बायो फर्टिलायझर म्हणून ओळखलं जातं. गांडूळ खत, शेणखत, हिरवळीचे खत की रायझोबियम. तर ही सगळी खरं तर जैविक खतं आहेत. जर इंग्लिश प्रॉपर क्वेश्चन आपण जर रीड केला तर बायो फर्टिलायझर असा शब्द वापरलेला आहे. ठीक आहे. तर बायो फर्टिलायझर म्हणून रायझोबियमकडे बघितलं जातं. रायझोबियम इट इज अ कॉस्ट इफेक्टिव्ह बायो फर्टिलायझर बेस्ड फॉर डोमेस्टिक पर्पजेस आणि अर्थातच शेतामध्ये पण वापरलं जातं. रायझोबियम हे बायो फर्टिलायझर आहे. कारण त्याच्यात बायोटिक म्हणून त्याच्यामध्ये स्वतः बॅक्टेरियाज टाकलेले आहेत. म्हणून बायोटिक आहे म्हणून बायो फर्टिलायझर आहे. तर ओन्ली सी. तर याचं 2 उत्तर होतं. 10व्या प्रश्नाचं 2 उत्तर होतं. उरलेल्या प्रश्नांसाठी ॲपवर यायला लागेल. ठीक आहे. तर या ॲपमध्ये GS4 साठी जे कंपोनंट्स आवश्यक आहेत कोर इकॉनॉमिक्स, YCM आणि PYQ ते सगळे त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आजच डाउनलोड करा ब्राईट माइंड्स अकॅडमी ॲप.